थेट जातोय परभणीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतायत। पण त्याची गाडी जरा अडकलेली आहे। आता दीदी आणि मी गाडीला धक्का मारतो म्हणजे पुढच्या काळात हा रिंग रोड देखील निश्चितपणे या ठिकाणी आपण आणू। खरं तर मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे, अनेक वर्ष परभणीकरांनी खूप लोकांना संधी दिली। त्यांनी संधीचं काय केलं मला माहिती नाही, पण तुम्ही बघा ज्या ज्या शहरामध्ये भारतीय जनता पक्षाला संधी मिळाली त्या शहराचा चेहरा आणि चित्र हे मी बदलून दाखवलंय। हे तुम्ही कुठल्याही शहरात जाऊन पहा, तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल। खरं म्हणजे आज या ठिकाणी माझ्या लाडक्या बहिणी इतक्या मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत। आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस प्रचंड मोठं बहुमत या महाराष्ट्रात आम्हाला मिळालं, एकट्या भाजपच्या 137 जागा आल्या, तर लोक म्हणायला लागले आता भाजपला एवढ्या जागा मिळाल्या, आता पहिलं काम हे काय करणार, लखपती दीदी योजना बंद करणार। पण बहिणींनो 1 वर्ष झालं योजना बंद झाली नाही, आणि जोपर्यंत तुमचा देवा भाऊ हा मुख्यमंत्री आहे तोपर्यंत योजना बंद होणार नाही। पण मी दीदींना सांगितलंय, दीदींनी मनावर घेतलंय, या ठिकाणी माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडक्या बहिणी ठेवायचं नाही आहे, माझ्या लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवायचं आहे। महाराष्ट्रामध्ये 50 लाख लखपती दीदी झाल्या। दीदी आमच्या मेघना दीदींनी त्यात 1 लाख लखपती दीदी या परभणी जिल्ह्यातनं केले आहे। आता यावर्षी 1 कोटीपर्यंत आपण पोहोचणार आहोत। दीदी या महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर या ठिकाणी आपला महापौर बसेल, त्याच्या बरोबर 1 वर्षांनी मी पाहायला येणार आहे, आणि त्यावेळी मी केलेल्या कामांचा आढावा तर घेईलच, पण पहिला आढावा हा घेणार की माझ्या किती लाडक्या बहिणींना तुम्ही लखपती दीदी केलं याचा आढावा सगळ्यात पहिल्यांदा मी घेणार आहे। बंधू भगिनींनो, या परभणीच्या विकासाच्या आड जो येईल त्याला आई प्रभादेवीच्या आशीर्वादाने त्याच ठिकाणी नेस्तनाबूत केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हे सांगण्याकरता मी आलो आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थानं प्रभावतीच्या या नगरीमध्ये माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, किती वर्ष आपण जुना इतिहास सांगणार आहोत, आता भविष्य तयार करण्याची वेळ आली आहे। इतिहासात जगणारे हे इतिहासातच मरून जातात। इतिहास लक्षात ठेवायचा असतो, इतिहासाचा सन्मान करायचा असतो, पण भविष्याचा मार्ग हा आपल्याला कोरून काढायचा असतो। तो भविष्याचा मार्ग, परभणीच्या भविष्याचा मार्ग कोरण्याकरता या ठिकाणी मेघना दीदीच्या रूपामध्ये तुम्हाला पालकमंत्री इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा मी दिलेला आहे। त्या पालकमंत्र्याचे हात तुम्हाला मजबूत करावे लागतील। या परभणीमध्ये भाजपचा झेंडा तुम्ही लावा। 15 तारखेला कमळाची काळजी तुम्ही करा, त्यानंतर 16 तारखेपासून 5 वर्ष तुमची काळजी हा देवाभाऊ करेल, हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर देवाभाऊ मुख्यमंत्री असेपर्यंत योजना बंद होणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। लाडक्या बहिणींना फक्त आता लाडकी बहीण ठेवायचं नाही तर लखपती दीदी बनवायचं असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।